आता मी इथे नमस्कार मंडळ इथे व्यायामशाळेत आलेलो आहे की दरवर्षी लक्ष सूर्यनमस्कार अनुष्ठान केलं जातं. त्याच्यामध्ये रोज सूर्यनमस्कार घातले जातात आणि ते 1,00,000च्या वरती करायचं उद्दिष्ट असतं. गेल्या काही वर्षापासून ते उद्दिष्ट खूप वाढलेलं आहे. आता माझ्यापुढे काही ज्येष्ठ कार्यकर्ते स्वयंसेवक असे आहेत की जे गेले अनेक वर्ष आपले सूर्यनमस्कार करायला येतात. त्यांचा आपण परिचय करून घेऊन त्यांचं मनोगत पण ऐकूया. बोला आता. माझं नाव राजन माधव बहुलेकर. मी आता 71 वर्षाचा आहे आणि मी 2000पासून नमस्कार घालतो. रोज 5 आवर्तनं घालतो. बरं, काय त्याचा फायदा किंवा काय तुमचा अनुभव काय एकंदर? हां, त्याच्यामुळे मी निरोगी राहतो. आजारपण वगैरे कमी होतं माझं त्यामुळे. अच्छा, आणि जे तरुण लोक आहेत त्यांना तुमचं काय आव्हान आहे? खरंच त्यांनी घरीसुद्धा रोज नमस्कार घातले पाहिजेत. ते म्हणजे लहानपणापासूनच त्यांना सवय झाली पाहिजे ती आणि त्यांनी सातत्य राखलं पाहिजे त्याच्यामध्ये. ते नक्कीच निरोगी राहतील. तर माझ्यापुढे श्री ओकसुद्धा आहेत. त्यांचं वय मला वाटतं 77 आहे. आपण सांगा ओक साहेब, कधीपासून आपण सूर्यनमस्कार घालताय? किती वर्ष? नमस्कार, माझं नाव मधुसूदन ओक आहे. कल्याणातच राहतो आणि अनेक वर्ष या उपक्रमात मी दरवर्षी उत्साहाने सहभागी होत असतो. स्वतःला मला की शरीर निरोगी आहे, ते शरीर निरोगी तसंच ठेवण्याकरता आणि राहण्याकरता आपल्याला सूर्यनमस्कारांचं जे महत्त्व आहे ते लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलेच असतं. पण त्याचं अनुकरण करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता मी घरी ह्या उपक्रमात सवय नसली घरी रोज श्रावण महिनाभर रोज एक आवृत्ती घालत असतो आणि त्याचा फायदा मला म्हणजे शरीर राहतच, पण मनही उत्साही होतं आणि दिवसभर छान वाटतं. मी सर्वांना असंच सांगेन की या सूर्यनमस्कारचं महत्त्व जे आपल्या हिंदू संस्कृतीत पहिल्यापासून सांगितलं आहे ते त्यांनी समंत्र रोज करावं. मंत्राचा काय फायदा होतो? मला आपली संस्कृत भाषा असल्यामुळे जिभेला एक वळण लागतं चांगलं आणि आपण सूर्यनमस्कार घालण्याकरता तयार होतो मनाने जास्त. तसंच शेवटचा जो मंत्र आहे तो आपण परत एकदा सूर्याला नमस्कार करून त्यांनी मला असंच ठेवायचं. त्याचं जे काय आपल्या गठळे धाराम्या म्हणतो हे आपलं पाणी जे समोर ठेवलेलं असतं ते उदक प्यावं असं त्याला दिलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.